हार झाला आता घट ठेवा. हो ठेव. हा आणि ते डाळ सांगणारच होते. वा छान वाटतंय आता. हा त्यावर अगं बाई आली बघ आनंदी. छान दिसतेस. सात्विक सौंदर्य माझ्या सुनेचं नाही हो. किती गोड दिसतेस. चल आपण पूजा करू. चल चल ये. चला ग बाई. आई काय ग सकाळी सकाळी घाईचं बोलवलंयस तू. मला ऑफिसला जायचंय माहितीये ना तुला. काय ऑफिस ऑफिस काय नाही अगं घट बसताय. तुझं पण पहिलंच नवरात्र आहे ना आता. मी विसरले सॉरी. आणि आतापासून काय नमस्कार करते अगं. अजून पूजा व्हायची. मी पूजेसाठीच बोलवलं तुला. हो का. आणि एक महत्वाचं आता पुढचे 9 दिवस तूही उपवास कर आनंदी सोबत. म्हणजे एकीला दुसरी सोबत राहील. 9 दिवस उपवास. बापरे म्हणजे 9 दिवस फक्त वेफर्स आणि फळं खाऊन राहायचं. दिवसभर पाणी सुद्धा प्यायचं नाहीये. सूर्यास्तानंतर थोडासा फलाहार करायचा. एवढा कडक उपवास कसा जमेल काकी. आई काय ग हे. काय चालवलंय. कोण करतोय उपवास 9 दिवसांचा. अरे राघवा काय माहितीये का. हे बघ हा उपवासच तसा असतो. म्हणजे खूप महत्वाचा उपवास आहे हा. आणि याचं फळ सुद्धा देव देतो आपल्याला. तुझी बायको बघ मोठ्या श्रद्धेने 9 दिवस कडक उपवास करणार आहे. हे सगळं बाळासाठी चाललंय तिचं. आनंदी तू खरंच उपवास करतेस. वेडी आहेस का तू. अरे वेडी काय वेडी. वेडी काय म्हणतोस तिला. हा तिला वाटते तर करू दे ना. नाही तू काही उपवास वगैरे करणार नाहीस लक्षात ठेव. अरे पण काय हरकत काय राघवा. काय हरकत आहे काय. हे बघा आनंदी तुझ्या पोटी बाळ जन्म घेणार आहे ते माझं सुद्धा आहे. बाळाबद्दल काही ठरवण्याचा अधिकार मला सुद्धा आहे ना. आहे ना. हे बघ राघवा आम्ही जे काही करतो ना बाळा ते तुझ्या भल्यासाठी करतोय. बघ तुला आता काय वाटतंय मला माहित कळत नाही. हे बघा तुम्ही ठीक आहे पूजा वगैरे करता. मी कधी तुम्हाला नाही म्हटलंय का. पण हे व्रत उपवास अनवाणी चालणं दिवसभर काहीच खायचं नाही प्यायचं नाही. आणि आनंदीची तब्येत आहे का तिला परवडणार आहे का हा विचार करा ना. आनंदी काही उपवास वगैरे करायचा नाही. सगळं थांबव. आनंदी आम्हाला दोघींना वाटलं म्हणून तुला आम्ही सांगितलं. पण ऐक तुला जर त्रास होतोय ना तर तू नको करूस बाळा. हा मी करेन. मी बोलते आई ह्यांच्याशी. आनंदी आलेच. आई ग गरगरतय. पोटात पण दुखतंय. काय होतंय. बसा चक्करल्यासारखं होतंय. बसा बसा. आई कशामुळे होतंय हो. मला काहीतरी ठीक आहे तर थोड्या वेळात उपवास सोडणारच आहात ना तुम्ही. पाणी आणू तोपर्यंत. पाणी नको का. पाणी पिऊन पिऊन कंटाळा आला मला. खायला दे खायला काहीतरी खायला. कसं तरी होतंय मला. मला माहिती होतं यांना नाही झेपणार. उगीच मोठेपणा घ्यायचा. भोगा आता. काय म्हणजे काय ग. मला पण उपास करायला सांगायच्या. ज्या गोष्टी स्वतःला झेपत नाही दुसऱ्याला कशाला सांगायच्या. म्हणजे आनंदी बाळा काय बघतेस तिकडे. अगं मला देतेस ना खायला. भूक लागले. आता आणते ग बाई माझी सून. माझी गुणाची सून. मला तर जेवण आणणार. असं ताट अशी पोळी तोडणार मी. आमटी तसं बुडवून भात असा असा. आई काय करताय. अगं नाही हे खराब झालं होतं ते म्हटलं घेऊन असं साफ करते तोपर्यंत. हे काय जेवण नाही. फळं आणली. अगं बाई फळं आणली का. बरं हे नसे थोडके फळ तर फळ. त्रास होतोय ना आई. खूप खाते मी. हा तुझ्यासाठी ग. तुझ्यासाठी सगळं सहन करते मी. तुझ्यासाठी हा सगळा त्रास सहन करते राजा. कोण काय सहन करताय. हे तिने उपवास धरलाय का. नाही रे. तिने नाही धरला उपवास. तिने धरला नाही म्हणून तिच्या वतीनं मी धरलाय. 9 दिवस नाही राघवा. एकच दिवस. आजचा एक दिवस. का
तिला सांगितलं ना, तुला वेगळं सांगायला पाहिजे. अरे तू तिला नाही म्हणालास ना. तिला नाही म्हणालो, तुझ्याही तब्येतीची काळजी आहे ना आई. हो हा खाते गपचूप. खाते बाळा, तुझ्यासाठी खाते. भूक लागली असेल ना तुम्हाला, आवरून घ्या, वाढते. संपवते. हो लगेच. काय अजिबात रागवला कळता कामा नये. तू उपवास धरलायस. हा जेवणाला काय केलंस? चिंच गुळाची आमटी केलंस का? तुमच्या आवडीची भाजी पण केली, फ्लावर बटाटा. हे झाल्यावर ते दे मला. हा काय झालं? आहे तुझं ताट तिथे. हो मग पहिला दिवस पार पडला, पण उरलेले 8 दिवस कसे पार पडणार आहेत देव जाणे. अजून काय वाढू? नाही नको, सांगतो नंतर. मला वाटलंच होतं तू काय लगेच गोळ्या घ्यायला जाणार नाहीस. घेते ना मी आता. मीच म्हटलं घे. गोळ्या सगळ्या घे. हे घे एक. त्यानंतर अहो हा गोळ्या वेळच्या वेळी घेतल्या गेल्या पाहिजेत. 3च आहेत. 3च आहेत नक्की? हे नंतर घ्यायची. आज उपवास मोडतो वाटतं. हा ये बाय माझे रमाते, अहो कुठे आहात तुम्ही? माझा उपवास मोडू नका देऊ, लवकर या. खा घे. भाई गोळ्या डायरेक्ट सिंक मध्ये कशा फेकल्या असतील? कशा का अशा? हुशार आहे मी आनंदी. गोळ्या खाल्ल्याने. ऑफिसमध्ये आपण काम करायला येतो आणि तुम्ही पूजा करताय ऑफिसमध्ये. असं काय बोलतेस तू? तुझं प्रॉब्लेम काय? अरे ऑफिस सुरू केलं तर आपण पूजा केलीच होती ना. आपण हा ते तुम्हा सगळ्यांची श्रद्धा म्हणून पूजा केली होती ती. पण हे काय म्हणजे एकदम होम हवन केल्यासारखं तुम्ही करताय, कशासाठी? अरे काय हरकत आहे? हा देवाचा काय त्रास आहे तुला? झाली तर कृपाच होणार ना आपल्यावर. तसं नाही, एक नुसता देवाचा फोटो लावणं गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तर पूर्ण पूजा पाठ वगैरे करताय. आता उद्या म्हणाल की ऑफिसमध्ये नॉनव्हेज चालणार नाही, नंतर म्हणाल चपला बूट वगैरे सगळं बाहेर काढून यायचं. हे एकदा पूजापाठ केलं नाही की त्याच्यानंतर ही सगळी बंधनं येतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला नको आहेत. अरे काय झालंय काय तुला? हा सकाळी सकाळी एवढा का चिडलायस तू? घरी काही ऐक, आता ना आपण त्याच्यावर डिस्कस करून वेळ वाया घालवायचा का? मला सांगा त्या क्लायंट कुठे आहेत? अर्जंट काम होतं ना त्यांचं. कुठलं क्लायंट? हे बघ आपले जेवढे क्लायंट आहेत ना त्यांची कामं सुरू झालेली आहेत. तू कुठल्या क्लायंट बद्दल बोलतोय? मला फोन आला होता, ऑफिसमध्ये येऊन वाट बघतायत म्हणे. मी कशाला करू तुला फोन? नाही काय आहे, आजकाल तू तुझ्या मनाप्रमाणे वागतोस. मी तुला फोन केलेला नाही. तुम्ही नाही म्हणत आहे, त्या क्लायंटने स्वतःहून फोन केला होता. क्लायंटने? पण इथं कोणी झालं नाहीये. हा तुझ्या जुन्या ऑफिसवर कोणीतरी आलं असेल आणि त्यानं तुला तिथून फोन केला असेल, पण इकडे कोणी आलं नाही. अरे सकाळपासून मी इकडे एकटाच आहे. मी आलोच बाबा. का होतंय वर्षाताई? गरगरत आहे. अहो बाहेर ऊन ना म्हणून त्रास होत असेल. नाही ग बाई, उन्हाने नाही होते हा त्रास. आई कुठे आहे? आताच बोलवू का? ए बाई नको, तिला नको बोलवू. मग मला सांगा ना काय होतंय?
अगं या 2 बायकांनी मला तुला सोबत म्हणून उपवास करायला लावला. मला काही झेपत बिपत नाही हा उपवास ग तुझ्यासारखा आनंदी. आणि मी तुला सांगते मला यावर्षी मूल बिल नकोय. अगं या उपवासाच्या नादाने ना त्या नंदूची पण उपवास मारवायला लागले. बाहेर जाऊन जेवतो तो. का? अगं का म्हणजे काय, मी स्वयंपाक केल्यावर मला नाही का खावंसं वाटणार म्हणून तो बाहेर जातोय. हो मग आपल्या घरी पाठवायचं ना त्यांना जेवायला. त्यापेक्षा हा उपवासच नको ना. इकडे मला जरा काहीतरी खायला आणून दे ना, मला खूप भूक लागते आनंदी. हो पण कालपासूनच उपवास सुरू केलाय आणि रात्री तुम्ही फळं पण खाल्ली ना वर्षात. फळांनी काय जेवल्यासारखं फिलिंग येतं का? तू काहीतरी सांगू नकोस मला भूक लागते, मला खायला दे. ठीक आहे ठीक आहे आणते. जा लवकर आई यायच्या आधी. भुक्कड काल उपासाच्या नावाखाली टोपलीभर फळं खाल्लीस ना तू. झेपत नाही तुला उपास? नाही नाही वर्षा, तू कधीच उपास नाही करू शकणार. भुक्कड हो काही नाही घ्या तुम्ही. काही नाही भुक्कड म्हणत होते तिला. तू चल ना, ऊर वडाच्या देवळात पोचायला पाहिजे ना आपल्याला. थांबा. थांबू नको मला खूप भूक लागली, मला खाऊ दे. नाही नाही तुम्ही खा. लवकर सावकाश वर्षा, ते थांबा पाणी आणते. काय मध्ये येते तुझ्या कामाची पोरगी. वर्षा लाज लज्जा शरम वाटते हा? अगं 1.5 दिवस झाला ग, लागलीस खायला लागली हा. मला वाटलं 4 दिवस तरी तग धरशील. काय ग काय काय बघ बघ आनंद. घे पाणी पाच घे पाणी पण पी. हा पी पाणी पी. त्या पोरीकडे बघ आजारपणातून उठली पण उपवास करते आणि नियमानुसार उपवास करते. अजिबात काही खाते बघतही नाही, सगळ्यांसाठी करते पण स्वतः काही करत नाही. भुक्कड असतो 1 नंबरची भुक्कड. काय करायचं तुझं? आई चल आम्ही निघतो. आम्ही नाही त्यांना असू द्या, मग मी जाते. हा मी जाऊन येते देवळात. तुम्ही खा वर्षात. खा. त्या चप्पल तुटली म्हणून माझ्या बायकोला अनवाणी चालत यावं लागलंय, त्यामुळे पायात काटा रुतला. आनंदीच्या पायात एवढासा काटा काय रुतला? तिला इतक्या दूर असं उचलून आणलंस. बरे बाई आनंदी, लग्नाच्या आधी बरेच उपास तपास केलेले दिसतायत तू. राघवच्या रूपानं फळाला आला हा उपास. म्हणून म्हणते उपास करायलाच पाहिजे. हा उपवास केल्याने चांगला नवरा मिळतो. रमा हे तू बोलावस? माझ्याकडे काय बघतोस? नजर खाली. दादा जरा लवकर कराल. अहो मी काय म्हणते, करतायत ना ते, तुम्ही जा आता. नाही ठीक आहे, चप्पल झाले की आपण एकत्रच जाऊ ना आपल्या गाडीतून. गाडीतून कशाला? मी जाईन ना पायीच. का? आता पायीच जाणार आहे ना मी देवळात पण, तर घरी पण पायीच जाईन ना. बर ठीक आहे. हा ओ दादा करा बरं पटापट. चला या तुम्ही आता जा. नाही बर, ह्यासाठी म्हणालो चालत जाऊ आपण. मी पण येतो ना सोबत. चल करा लवकर करा. तुम्हाला ऑफिस मध्ये काम नाही आहे ना? मग मी जाईन ना नंतर. मी तुला घरी सोडेन, मग नंतर जाऊन गाडी पिकअप करेन, मग तिथून मी जाईन ऑफिसला परत. ठीक आहे? झाली चप्पल? हा द्या. आनंदी हा चप्पल घाल पायात. काय करू आता जर रमाताईंनी जादू केली ना तर ह्यांची खात्री पटणार की मी उपवास धरलाय म्हणून. आनंदी हा? अगं चप्पल घाल.
बाबांचा फोन. हा बाबा बोला. राघव, अरे कोणीतरी क्लायंट आले आहेत, त्यांनी बहुतेक तुला फोन केला असणार. ते आले आहेत, ये लवकर. बरं येतो येतो. पण त्यांनी तुला भाग पाडलं ना खोटं बोलायला. तू उपास करतेय ही गोष्ट आधीच त्यांनी समजून घेतली असती तर तुला खोटं बोलण्याची गरजच नव्हती. रमा, मला माहितीये तू इथेच आहेस म्हणूनच बोलतेय मी, तुला कळावं म्हणून. बरं हा विषय आम्हा दोघांमधला आम्हाला बोलायचा. मी आनंदीला सोडून कुठेही जाणार नाहीये आणि तिला उपास करायचाय. तू तिला तो मोडण्यासाठी भाग पाडू शकत नाही. आनंदी, माझ्या म्हणण्याविरुद्धच तुला वागायचं होतं तर मग तसं सांगायचं होतंस ना मला. काय ग, आपल्या दोघांमधलं अंतर आता एवढं वाढत चाललंय की आपण एकमेकांसोबत खोटं सुद्धा बोलायला लागलो. मला तुमच्याशी खोटं बोलायचं नव्हतं, मला सगळं सांगायचं होतं तुम्हाला. प्रयत्न करायला हवा होता, हे सगळं सांगायला हवं होतं तुम्हाला. खरंच चुकले मी. तुझ्याच्याने प्रयत्न झाला नाही. खरं तर त्यामध्ये माझीच चूक आहे, मी तुला समजून घेतलं नाही. चूक माझी झाली, खरं सांगायला हवं होतं तुम्हाला. तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात ना, तुझ्या दुःखात मला सामील करून घे. मी करत होते प्रयत्न, पण तुमच्यासारखं तटस्थ नाही राहता येते मला. डॉक्टर जेव्हा म्हणाले ना की आनंदी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा जाणे तुम्ही कसं हे दुःख पचवता. पण मी अजूनही प्रयत्नच करते. माझ्या मनातल्या आशा संपतच नाही हो. त्या आशा पूर्ण करण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे. हो, मला जे करावंसं वाटतं ते करू द्या ना. माझ्यातल्या आशा कधीच संपवू देऊ नका. ठेवू उपवास. आनंदी, अगं मी, तुझी तब्येत नाजूक आहे, तुझ्या तब्येतीची काळजी वाटते म्हणून मी असं म्हटलं होतं. ठीक आहे, नाही ठेवत उपवास, सोडते. नाही, उपवास सुरूच राहील. तुला जर का असा विश्वास आहे की असं केल्याने आपल्याला बाळ होणार, याचे चान्सेस वाढणार आहेत, तुला विश्वास आहे ना, मग ठीक आहे, तुला मी त्रास होऊ देणार नाही. तुझा आनंदी राहिली तुझ्या पाठीशी उभी, नाही म्हणत नाही मी, पण सगळं तूच केलं की नाही. आता तुझ्या केसेस ती लढणार आहे का? मग आनंदी जशी माझ्या पाठीशी उभी होती ना, तसं आता तुम्ही असं समजा की आता मी आनंदीच्या पाठीशी उभा आहे. हो, राहा ना पाठीशी उभा राहा. म्हणजे आता ती उपवास करते तर तिला त्रास होत नाहीये ना, किंवा तब्येत बरी आहे ना, हे बघ ना. याला म्हणतात बाबा पाठिंबा. तिचं व्रत का करतोस तू? त्याने काय होणार आहे ते मला मान्य नाहीये. आई, हे सगळं तू का ठरवतेस? देव का तुझ्या कानात येऊन सांगून गेला का असं की हे व्रत वगैरे जे आहे ते फक्त बायकांनीच करायचं, पुरुषांनी अजिबात करायचं नसतं? आता वटपौर्णिमेला बाईला वाटतंय की 7ही जन्म मला हाच नवरा पाहिजे, म्हणून मग ती वडाला फेऱ्या मारते. मग जर एखाद्या पुरुषाला असं वाटत असेल की 7ही जन्म मला हीच बायको हवी आहे, त्यानेही वडाला फेऱ्या का मारू नये? बाई, तू वडाला फेऱ्या पण मारायला जाणार आहेस? वेळ पडली तर मी तेही करेन, पण आता हे व्रत मी पूर्ण करणार आहे. हे असलं काही केल्याने फळणार नाही हा तुला हे व्रत. हो ना आई, अगं याने काही होईल अशी माझीही श्रद्धा नाहीये. काय कसं वाटतंय अनवाणी चालताना? ठीक आहे, थोडे खडे बोचतायत पण छान वाटतंय. छान वाटतंय ना? ठीक आहे, हळूहळू होईल सवय आणि आवडेल तुलाही. तू कधी अनवाणी उपवास केला होतास? तुला काय माहिती? नाही, मी कधी उपास वगैरे केला नाहीये, पण राघव, या सगळ्याला काहीच अर्थ नाही असं मला वाटत नाही. आहे, यालाही अर्थ आहे. अर्थ नाही रमा,
श्रद्धा असते लोकांची म्हणून लोक करतात. नाही नाही, हा लोकांचा समज आहे, त्याचा उपयोग आपल्याला होतो. आता तू हे जे अनवाणी चालतोयस ना, त्यामुळे काय होतंय, तुझं मातीशी नातं जोडलं जातं. आणि हे जे मातीशी नातं जोडलं जातंय त्यामुळे तुला छान वाटतं. ही व्रत वैकल्य त्याचसाठी असतात, आपली मातीशी नाळ जोडण्यासाठी. आणि हे देवदेवतांसाठी आपण ही व्रत वैकल्य करतो असं जे लोकांचं म्हणणं असतं ना, तो त्यांचा समज आहे, तो त्यांचा विश्वास आहे. पण तू या सगळ्या गोष्टींकडे जर समजा तुझ्या सायंटिफिक नजरेतनं बघितलंस ना, तर तुला आवडेल आणि पटेल सुद्धा. आनंदीसाठी मी माझी मतं, माझे विचार बाजूला ठेवायला तयार आहे, पण यापुढे या असल्या कुठल्याही गोष्टींसाठी मी तिला भरीस पडू देणार नाहीये. पण तू तर म्हणाला होतास की मी तिला समजून घेणार आहे. हो, पण म्हणून मी तिचे हे कुठले हट्ट पुरवणार नाहीये. हट्ट नाहीयेत हे राघव. आणि आज तुला कुठून ताकद आली की चालायला पण बाहेर पडलीस? अगं उपास असतानाही तुझ्या सासूने तुला भाजी आणायला पाठवलं का? काय प्रकार आहे हा? नाही नाही, त्यांनी नाही पाठवलं मला, मी स्वतःहूनच बाहेर पडले. उपास असताना जास्त फिरू नाहीये, अशक्तपणा येतो ना ग. आनंदी, सांग त्यांना तू उपास सोडलास म्हणून, आणि तुझा उपास राघवनी धरलाय हे पण सांग ना. अगं पूजेचं सांग त्यांना. हा अगं आनंदी, आज संध्याकाळी आहे ना घरी पूजेसाठी ये. हा कसली पूजा? अगं उपास असला की कसं संध्याकाळी उपास अंगावर येतो ना. मग ना तुझ्यासारखं आहे ना, आपल्या सोसायटीत बऱ्याच बायकांचे उपास आहेत. मग म्हटलं एखादी छोटीशी पूजा ठेवली ना की आपण सगळ्या एकत्र येऊ, मग छान गप्पा गोष्टी करू, मग थोडस मन रमेल ना. त्या निमित्ताने का होईना उपास अंगावर येणार नाही, म्हणून म्हटलं एखादी छोटासा हा कार्यक्रम होऊन जाईल आपला. पण तू ये हा नक्की. येते मी, पण माझा उपवास नाही, मी सोडला उपवास. का ग, जमलं नाही? नाही तसं नाही, थोडा त्रास होत होता, मग हेच मला म्हणाले. ते म्हणाले म्हणून उपास सोडलास? या आजकालच्या मुलींना चवळीच्या शेंगांसारख्या असतात बघ, जरा पण यांच्यामध्ये ताकद नसते, आणि उपास तर धड धरवत पण नाही यांना. जी बोलते तुला, खाऊन पिऊन उपास करणारी. आनंदी, तू बोल यांना, नाहीतर मी तर. बघ बाई, जमलं तर ये, नाही तर तू येशील खाऊन पिऊन आणि आमच्या समोर ढेकरा देत बसशील. म्हणजे आमचंही मन करेल उपास सोडायचं. चला ये हा बघ. हिनं उपास धरला, मग तू म्हणाला हिने उपास धरायचा नाही, हिच्या वाटणीचा उपास मी धरतो, मग आता म्हणतो मी उपास सोडतोस. हा अरे कोणीतरी उपास धरला पाहिजे. नाही थांब, तू गोंधळ करू नकोस आई. हे बघ, काही तिने उपवास सोडलेला नाहीये, तिचा उपवास सुरूच आहे जो मी धरलेला आहे, है ना? बरोबर, सांग माझा उपवास सुरू आहे म्हणा. हा, आणि त्यांना सांग असं की तुझा उपवास तुझ्या नवऱ्याने धरलेला आहे. हे बघ राघवा, उपास सुरू आहे एवढंच सांग, बाकीचं सांगायला जाऊ नकोस. जा पूजेला जा. हा नाही, पूजेला जाऊया, आणि आपण खरंच जाऊया पूजेला. मला पण बघायचं त्यांच्या घरी आता काय भजन कीर्तन वगैरे असेल ना, आपण जाऊन बघूया. चल. तू कशाला जातोयस बाबा, तू घरात बस. तुझे जे काय मॉडर्न विचार आहेत ना बाळा, त्या घरातच मिरव, लोकांना दाखवायला जाऊ नको, उगाच हसं करून घेशील रे स्वतःच. अरे माझे मॉडर्न विचार आहे म्हणून तुला ते नकोसे वाटतात, पण आता त्या बायका आनंदीला काय काय बोलल्या ते तुला चाललं. आणि आनंदी, तुला काय वाटलं, म्हणजे तू जात नाहीयेस त्याच्या मागचं कारण मला कळतच नाही असं तुला वाटलं? काहीतरी बोलले ना तुला? काय बोलल्या? सांगितलं ना, आता सांगितलं की नाही आई यांना? सांग, काय बोलले अजून? अहो कशाला लक्ष द्यायचं बरं आपण त्यांच्याकडे? नाही, लक्ष द्यायचं आपण. तू सांगतेस का मी आता खाली चाललोय तर जाऊन विचारतो मग प्रत्येकीला? नाही नाही नाही, त्या म्हणाल्या की आजकालच्या मुलींना उपवास झेपत नाही म्हणे, आणि सगळ्या जणी हसल्या माझ्यावर. असं म्हणाल त्या चोंबड्या. अगं तुम्हाला काय माहितीये माझी आनंदी कशी आहे ते? 9 दिवस उपास करायची वेळ आली तर खणखणीत उपास केला असता तुमच्यापेक्षा. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू उपास सोडायला लावला असता तिला, म्हणून सगळ्या बोलला होता. हा ठीक आहे, जबाबदारी मी घेतली ना माझ्यावर. हा ठीक आहे आनंदी, आता बघूया ना कोणाला काय काय बोलायचं ना, मला पण जाणून घ्यायचंय. आता तर कन्फर्म पूजेला चाललो आपण. चल, मी आलो पटकन तयार. आता आनंदीची तब्येत जरा नाजूक आहे, तिला उपवास करता येणार नाही म्हणून मी करतोय. अहो पण राघव भाऊजी, तुम्ही तर देवाचं इतकं करत नाहीत ना, आणि तरी तुम्ही उपवास करताय. हो, नाही करत, पण आनंदीची इच्छा ही माझ्यासाठी तुमच्या देवांपेक्षा खूप मोठी आहे.
आणि मला एक सांगा बरं, कुठल्या देवाने असं सांगितलंय हो की तुम्हा बायकांनी तुमचं आजारपण किंवा दैनंदिन जीवनातला ताण तणाव या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त घरच्यांसाठी, कुटुंबासाठी कायम करत राहायचं. आणि मग तुमचं कुटुंब तुमच्या मदतीला येत नसेल, मग हे कुटुंब, नवरा काय कामाचा? आता माझ्या आनंदीची इच्छा आहे, माझ्यासाठी माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी तिला सोबत करतोय. मग आता यासाठी तुम्ही आमचं कौतुक करा किंवा मग हसा, काही फरक पडत नाही. आनंदी, देवीच्या पाया पडूया. खरंच ग, आनंदीने उपवास सोडला नाहीये आणि हे दोघे एकमेकांपासून काही वेगळे वाटतच नाहीयेत. हो ग, खरंच सप्तपदीचा खरा अर्थ यांना समजला. संपला बाई. आनंदी, अगं हा चहा केव्हाचा संपलाय. देतेस का दुसरा चहा? दे ग बाई, दे लवकर, दे लवकर चहा. घसा सुकलाय माझा. घ्या घ्या, कसा झालाय सांगा. अगं बाई, कसा काय होणार, तुझा चांगलाच असतो. वा वा वा, काय चव आहे ग तुझ्या हाताला. तुझा हातचा चहा प्यायला ना बाळा, अख्खा दिवस चांगला जातो ग माझा. मी देवीकडे प्रार्थना करते, माझ्या बाळाची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. मला असा चहा रोज दिलास ना तर रोज प्रार्थना करीन मी. तुम्हाला हवाय ना तेव्हा सांगा मला चहा. त्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची काही गरज नाही आई. मग असं म्हणतेस, अजून एक दे ना चहा कप. काय आता मला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, ऑपरेशनची बाई, तुला तर माहिती आहे. आणि नाश्ता केल्यावर ना 2 कप चहा दिलास ना की माझा नाश्ता व्यवस्थित पचतो. ठीक आहे, पण तो संपव तर आधी, मग देते. थोड्या वेळात आणते. हा, असं म्हणते. हा, थोडा चहा घेणं. ऐक ना, नक्की देशील ना? सकाळच असं काही नाही. हा, दे. हा, किती गोड आहे ते. इथे बसायचं. हा, इथे खाली बसायचं. तुला हे देऊ की बाळा, रडायला काय झालं? आई गेली म्हणून ना. हो ना, आई तुला असं कसं सोडून गेली गरबा खेळायला? तुला माहितीये, माझी मुलगी पण गेली मला सोडून, माझ्या सासूबाई गेल्या मला सोडून. आपण दोघांनी खेळायचं आता. हो, काय ग आनंदी, काय होतंय बाळाला? बघा ना, ते आपला सुगंधा वहिनी त्याला सोडून गेला. किती रडतोय बघा. आनंदी, काही नाही, खोटं रडू आहे हे. बघ, त्याच्या डोळ्यात पाणी दिसतंय का? रडतोय. हो, काय बोलताय तुम्ही? आता तुझ्या जवळ असताना कोणतं बाळ रडेल का? हसत राहील. नाटकं असतात ही बाळांची. चिंगी लहानपणी असंच करायची. तिला काही हवं असलं ना की खूप रडायची. मग राघव विरगळायचा. मग बाईसाहेब तिला हवं ते मिळवायच्या बरोबर. लहान मुलांना एवढं कळतं? अगं, खूप हुशार असतात मुलं. मी तर म्हणते, आजकालची मुलं पोटातनच सगळं शिकून येतात. रमाताई, खरंच रडतंय हो बाळ. भूक लागली असेल का? आनंदी, नको वाईट वाटून घेऊ. तू पण अनुभवशील हे सगळं. काय हवंय तुला? खायला आणू? रमाताई, थोडं दूध घेऊन येते. नाही आनंदी, दूध नको देऊस. काहीतरी खायला करून दे, मग शांत होईल. काय देऊ? खिचडी देऊ का? ठीक आहे, मग खिचडी कर. चल. अथांगला भूक लागली की नाही? करा चला. एक घास काऊचा. घ्या, थोडंच राहिलं बर का. मग अथांचं पोट भरणार. हा, चला पाणी घ्या थोडं.
हे घे. हे आवडलं का? गाडी आवडली का तुला? गाडी, या गाडीत बसून जायचं आज चांगलं आईकडे. झालं शेवटचा घास. हा, किती छान हसवत खेळवत भरवते ही बाळाला, आणि बाळ पण कसं शांत बसलंय तिच्या खुशीत. आनंदी किती चांगली आई बनू शकते ना. देवा, आता कसली परीक्षा घेतोय हिची. आई बनण्यासाठी आसुसली ही पोर. ऐ ग बाई, लागलं का रे राजा? आधीच उपासाने गळपटला असशील राजा तू. मी नेते तुला हॉलमध्ये. ये 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 बाळा. थांब जरा, ये. मला काय? एवढा अशक्तपणा अरे नाही. नाही, थांब. उपवासाची सवय काय? आहे. कुठं निघालात? कुठे म्हणजे कोर्टात? अहो पण कशाला? अरे हिअरिंग आज असं काय करतेस आनंदी? नाही, उपवासाचा शेवटचा दिवस आहे, त्रास होईल. घरीच थांबा बरं आज. नाही, असं नाही करू शकत. ऐक, उपवासाचा शेवटचा दिवस आहे मला माहिती आहे, पण इतके दिवस व्यवस्थित मी व्रत पाळलंय की नाही? आज पण पाळेल. नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. तुम्ही सगळं व्यवस्थित करताय, पण तुम्हीच मला एकदा म्हणाला होतात ना की गाडी खूप दूर लावावी लागते म्हणे कोर्टापासून, मग तिथून चालत जाणार, त्रास नाही का होणार आई यांना? काळजी करू नकोस. थांब. अगं, इतक्या दिवस मी अनवाणी चालतोय ना, माझ्या पायानं सुद्धा सवय झालेली. आणि आता काय नाही, आता राहिलं ते व्यवस्थित आहे. हे बघ, तरी पण व्यवस्थित जाईन, व्यवस्थित येईन, काही काळजी करायची नाहीयेस तू. काय गरजेचं आहे जाणं. थांबा ना घरीच. कॉल आनंदी, आज हिअरिंग आहे. गेल्या हिअरिंगला त्या शर्टाचा गोंधळ झाला होता. कसं बसं मी गयाबया करून ही तारीख मिळवली आहे. आज पण जर का गेलो नाही तो महिने तारीख मिळणार नाही. ऐक, आपले क्लायंट आहेत, त्यांची काय चूक आहे? आपल्या चुकीमुळे त्यांनी का बरं भोगावं, है ना? काळजी करू नकोस, मी पटकन जाऊन येतो. स्वतःची काळजी घ्यायला ना. पण तू पण तुझी काळजी घे. हा, चल आई, येतो आम्ही. हो बाळा, ये. घरीच थांबायला हवं होतं ना. काय घाला. कशाला? कशाला म्हणजे घाला ना. मी म्हणते ना, बूट घाला. पाय भाजतायत ना तुमचे. त्रास होतोय की नाही तुम्हाला? माझ्यामुळे त्रास होतोय. माझ्यामुळे आज उपाशी आहात तुम्ही. माझ्यामुळे असं बिना चपलेचं फिरताय. असं कोर्टात गेलं तर बरं नाही ना दिसणार. तिथे कोणी तुमच्यावर हसलं ना, कोणी काही बोललं, मला अजिबात नाही आवडणार. आनंदी, ऐक ऐक, हे बघ, आज शेवटचा दिवस आहे की नाही उपवासाचा. करू दे ना मला पूर्ण. एवढे दिवस आपण केले ते सगळं वाया जाणार मग. आणि जर का असं असतं तर मी व्रत पूर्ण करायला घेतलंच नसतं ना. का घेतलं? अरे मग ते व्रत मी तुला सुद्धा करू दिलं नसतं ना. ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणते, त्रास होतोय ना, बूट घालून घ्या बरं. थोडंसं जेवून घ्या, मगच कोर्टात जा. हा, मी डबा पण आणलाय तुमच्यासाठी. अगं नको. सर, हे बघा, मॅम जे बोलतात ते बरोबर बोलतायत. अहो, तुम्ही शूज तर कोर्टात घालावं लागतील तुम्हाला. मग थांबा जरा. तुम्हाला मी काय इतका लेचापेचा वाटतोय का की मी जाऊ शकतो? हे बघ, तू काळजी करू नकोस. तुला आईने पाठवलंय ना? हो, तिला एकतर कामधंदे नाहीयेत. ती असं काहीतरी करणार जेणेकरून तुला गिल्टी फील होईल. नाही हो, काही बोलल्या नाहीयेत मला. ऐका ना. मी चांगलं ओळखतो माझ्या आईला. तिनेच पाठवलंय तुला. आणि हे बघ आनंदी, तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण मी काय म्हातारा नाही झालोय की 2-4 दिवस उपाशी राहिल्याने मला लगेच त्रास होणार आहे, चक्कर येणार आहे. तू नको काळजी करूस. हे बघा सर, तुम्ही शूज घालून नाही आलात आणि जज साहेब तुम्हाला काय बोलले तर? मागच्या वेळेला तुम्हाला जज साहेबांनी घरी पाठवले ते, आणि ह्या टायमाला. अरे मग तुला कशाला आणलंय मी? तू आहेस ना, तू केस लीड कर ना. एवढी मोठी संधी मी तुला देतोय. कोर्टात जाऊन तुला केस मांडता येणार आहे. ह्याचा फायदा तुलाच होणार आहे. ह्याचा विचार करायचा सोडून तू मॅमचं बरोबर काय बोलतोयस तू? हे बघ आनंदी, आणि तू घरी जा बरं. नाही, मी काय म्हणते, थोडंसं खाऊन घ्या, बूट घाला, मग जा. उपवास वगैरे राहू द्या. अजिबात नाही. तू आधी घरी जा. ज्या रिक्षाने आलीस त्याच रिक्षाने घरी जा बरं. आम्हाला कोर्टात जायला आधीच उशीर होतोय. तू जा बरं घरी. तू चल रे, तू जा. सर पण तापलंय. अरे, पाय खरपणार आहेत. सर ऐका माझं, थोडंसं थांबा. बघा, खरंच तुम्हाला त्रास होतोय. बघा, घाम पण किती आलाय. सर ऊन भरपूर आहे ना, दर करायला. सर ऐका माझं, थोडंसं थांबता का? मी चेअर वगैरे आणू का? नाही, नको.
सर बरं बरं झालं ना ढग आले. हो सर पण तरी पण पाय भाजतायत. नाही एवढं चालू शकतो मी. चल. रोहन. हा सर. अरे कोणी VIP येणार आहे का? ह्या पायघड्या घातल्यात? नाही सर. पायघड्या का घातल्यात? आता काय माहित नाही सर. चला सर. सर आता बरं वाटतंय ना? एकदम भारी वाटतंय. हे घरापासून हवं होतं रे. सर असं रस्त्यात पायघड्या कोणी का घातल्या असतील? कोणी का घातल्या असे ना. चल आपल्याला कोर्टात पोचायचं लवकर. थँक्यू. माय प्लेजर सर. सर तुम्ही थँक्यू काय म्हणाला? तू एवढा सोबत आलास ना माझ्या, म्हणून थँक्यू.